नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत अर्जुन सायलीने इथे आपल्या ट्रॅपमध्ये प्रियाला अडकवण्याचा विचार केलेला असतो. त्यानुसार त्यांनी आता तिला घरातली कामं सांगितलेली असतात, कारण अर्जुन सायलीचा ॲक्सिडेंट झाल्यापासून कल्पना त्यांना बाहेर जाऊ देत नाही. हे कळल्यानंतर ती त्यांना म्हणते की तुम्ही घरात थांबा, बाहेरची कामं मी करेल. तर इथे बाहेरची कामं काय करायची, तर वाण सामान आणायला मुद्दाम तिला बाहेर पाठवलेलं असतं. आणि इथे तिला खरं तर ज्या लोकांवरती नजर ठेवायला सांगितलेलं असतं, म्हणजे जसं सदावरती, कांतावरती, तर त्या लोकांना पैसे हवे असतात. ते सतत तिला कॉल करत असतात, तुम्ही पैसे दिले तरच आम्ही नजर ठेवू, तुमचं काम करू. आता त्याच्यासाठी पैशांचं जुगाड करायचं आहे. घरात तर पैसे मिळत नाही. अश्विन काय देऊन देऊन खूप जास्त पैसे देत नाही. तर काय करावं तिला सुचेना. नागराज महिपतची मदत घ्यायची, तर त्यांच्या विरोधात तिने आता एवढे मोठं कांड केलं आहे, ते मदत करत नाही आहे. मग काय करावं, खूप मित्रमैत्रिणींना भेटते, कोणीच तिला मदत करत नाही. तर रस्त्यामध्ये एक गाडी थांबवून एक माणूस ना त्याच्या ड्रायव्हरला मदत करत असतो. तो म्हणतो की 10 लाख रुपये घे, तुझ्या आईचं ऑपरेशन कर, आणि काही गरज पडली तर मी आहे, मला कोणी नाही आहे ह्या जगात, माझ्याकडे इतके पैसे पैसे मोजायला कोणी नाही आहे, पण तुमच्यासारख्या लोकांकडे तुमचे जीवाभावाचे लोक आहेत, तुम्ही त्यांना जपा, असं सगळं बोलत असतो. तर ही गोष्ट पाहिल्यानंतर लगेचच प्रिया म्हणते, इतका पैसा याच्याकडे, तर आपण याची मदत घ्यायला हवी. याला पैसे मोजायला कोणी नाही आहे, मग मी याचे पैसे मोजायला जाते. गळ्यातलं मंगळसूत्र लगेच काढून पर्समध्ये ठेवते. त्या व्यक्तीशी ती मैत्री करण्याचा प्रयत्न करते. स्वतःबद्दल काही बाई सांगू लागते की मी कोण, माझ्या फक्त आईवडील आहे, गरीब आहे, ते आजारी असतात, पॅरलिसचा झटका गेला आहे, अटॅक आला आहे, असं काय काय, मीच घरात कमवती, एकटीच आहे, असं मला जॉबची गरज आहे, मी तुमच्याकडे जॉबला येऊ का, असं सगळं बोलून ती त्या व्यक्तीशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करत असते. आणि तो व्यक्ती पण तिच्या अगदी जवळ गेल्यासारखा वागू लागतो. खरंच तू किती चांगली आहे, किती सुंदर दिसते, आणि तू किती गरीब आहे, तर मला जवळचं कोणी नाही, मी तुला मैत्रीण बनवू शकतो, असं तसं. मग ते दोघंजण एकमेकांशी बोलत असतात. त्या दोघांचा व्हिडिओ अर्जुन आणि सायली काढत असतात. त्या व्हिडिओचा वापर करून खरं तर आता त्यांना हे सिद्ध करायचं आहे की प्रिया लग्नानंतर सुद्धा पैशांसाठी कुणाशीही ती मैत्री करू शकते, अगदी नवऱ्याला पण चीट करू शकते. हा व्हिडिओ त्याचा पुरावा आहे, कारण तिने अगदी मंगळसूत्रसुद्धा गळ्यातलं काढून टाकलेलं ह्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं. आणि ही गोष्ट अश्विनसमोर आल्यानंतर अश्विन तिला कधीच माफ करणार नाही, हेही आता अर्जुन सायलीला कळलेलं आहे. त्याच्यामुळे त्या व्हिडिओचा योग्य वेळेत वापर होईल आणि ती वेळ लवकरच प्रियाच्या आयुष्यात येणार, हेही आपल्याला माहिती आहे. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. लाईक करायला विसरताय तुम्ही, सबस्क्राईब पण करायला विसरतात. रोज बघतात, सबस्क्राईब करत जा, म्हणजे आपली भेट रोज होत जाणार. तोपर्यंत आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.